विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण हस्तरेषा शास्त्राविषयी जाणून घेतोत आणि आपल्याला मार्गदर्शन करताय श्री अनंत विखणकर सर। एआय द्वारे बरेच लोक भविष्य पाहतात आपलं, तर ते योग्य आहे का? आज अनेक एआय ॲप मला मित्र घेऊन येतात आणि दाखवतात की सर तुम्ही इतकं 1.5 तास बारीक बारीक बघता तर एआय 2 मिनिटात मला सांगतं। तर एआय कसं आहे ते अजून इतकं प्रगत झालेलं नाही। एआय जे आहे ना तर ते आपल्याकडून सध्या शिकतंय। पुढचे 5-10 वर्ष एआय आपल्याकडून शिकेल, नंतर जीएआय नावाचं एआय येईल आणि त्यावेळेस ते मात्र आपल्याला कळेच भारी पडू शकतं। पण एआयला इंट्युशन नाही असेल, कारण हस्तरेषा बघताना जर एआयने फक्त एकच रेष पाहिली आणि ते जर अप्रिय असेल, तुम्हाला सांगितलं तुमचा मृत्यू होईल, तर तुम्ही घाबरून जीवन संपू शकता। पण त्याच्याबरोबर पद्म असे काही चिन्ह असतात आणि तुम्हाला गोत्ररेषा नावाची एक रेषा हातावर असते, ती तुमचा जीव वाचवत असते। तर हे एआयला माहिती असेल का नाही ते सांगता येत नाही, पण एआयला हाताला टच करून बघता येत नाही की बाबा हा नरम आहे की कसा आहे, याचा स्पर्श साधारण मऊ आहे की गरम आहे की उष्ण आहे, की हा ओलसर हात आहे का। ह्या हातामध्ये साधारणतः हाताचे कलर असतात अनेक, साधारणतः जांभळा कलर असेल तर तो थंड रक्ताचा, शांत मनाचा, आतल्या गाठीचा माणूस असतो। गुलाबी हात असेल तर रोमॅन्टिक, हिरो हिरोईन, मॉडेल्स, लोक अँकर मॉडेल्स यांचे हात गुलाबी असतात। केसरी हात असेल तर तो साधारणतः रेसिपीमध्ये काही करू शकतो, उत्साही असतो, अनेक मित्र तो जमवतो। साधारणतः चॉकलेटी हात असेल तर 2 नंबर व्यवसाय किंवा स्मगलिंग किंवा ज्याला आपण म्हणू की डीप आतमधले काळे व्यवसाय किंवा रात्री सुरू होणारे व्यवसाय तो सुरू करू शकतो। एखाद्याचा येलो हात असेल तो नेहमी आजारी असतो। जर व्हाईट हात असेल तर तो माणूस थोडासा स्वार्थी असू शकतो। जर तो हात साधारणतः मिक्स कलरचा असेल तर तो सीआयडी सारखं, सीबीआय सारखं, रॉ सारखं किंवा गुप्तहेराचं काम तो करत असणार असू शकतो, त्यावेळेस तुम्ही फसू शकता। तर यायला हे कलर कळत नाही, कारण अजून कॅमेरा असे आले नाही की हाताचे साधारणतः 39 रंग असतात ते त्यांना कळत नाही। म्हणून हाताचे काही आकार पण आहे, जसं स्क्वेअर हात असेल तर त्या रेषेचा अर्थ बदलेल, तर लांबट हात असेल तर त्याच रेषा वेगळा अर्थ दाखवेल। स्क्वेअर हातावर जर 1 सेंटीमीटरची रेषा असेल तुम्हाला गाडी, कार, बंगला सगळं देऊ शकते। जर लांबट हात असेल आणि 9 इंचाची जर रेषा असेल तरी त्याच्या हातात तुम्हाला 10 रुपये पण सापडणार नाही। तर साधारणतः एआयला ह्या गोष्टी कळत नाही, म्हणून हे हात बघताना नुसतं रेषाकडे बघून नाही सांगतायत। हाताचे अनेक आकार आहेत, त्याचे अनेक रंग आहेत, त्याचे स्पर्श आहेत, साधारणतः रेषांची खोली आहे, रेषांचे तेज आहे, रेषांची तेजस्विता आहे आणि साधारणतः ह्या गोष्टींमुळे हे एआयला कळत नाही। तर हे हात बघताना एकाच वेळेस 7 ते 8 रेषांचा सर्वांगीण विचार करून निष्कर्ष काढावा लागतो। तर हा निष्कर्ष एआय काढू शकत नाही। तो एखाद्या रेषेवरून तुम्हाला काही सांगेल आणि तुमचा गैरसमज झाल्यामुळे तुम्ही तुमचं चांगलं चाललेलं करिअर डिस्टर्ब करू शकता, चांगलं चाललेलं वैवाहिक जीवन डिस्टर्ब करू शकता। म्हणून हे अत्यंत चर्मवेष्टित हाताचं भविष्य सांगणं किंवा त्याच्यावरून काही भाषित करणं अत्यंत अवघड आहे। याला आता मला 35 वर्ष झाले, मी पण अजून शिकतोय, तर एआय तर आता जस्ट सध्याची नवीन गोष्ट चालू आहे असं। अगदीच। पण हस्तरेषा आणि आणखी एक आपण आपल्या जीवनाविषयी जाणून घेतो ते म्हणजे कुंडलीच्या माध्यमातून, तर या दोन्हीमध्ये काय फरक आहे? हा, तर कुंडली आणि हस्तरेषा जे आहेत ना, तर कुंडलीला टायमिंग लागतं व्यवस्थित। जर टायमिंग मध्ये काही फॉल्ट असेल तर प्रॉब्लेम येतो। तुम्ही राजा हरिश्चंद्राचं उदाहरण घेऊ शकता। राजा हरिश्चंद्राच्या जन्माच्या वेळेस साऊथ इंडियावरून कोणी एक ब्राह्मण तिथे आले होते, त्याच्या वडिलांनी त्यांना बोलवलं होतं। वाराणसीचे एक ब्राह्मण होते, दोन्ही ब्राह्मण समोरासमोर बसले। जी डिलिव्हरी रूम होती, साधारण मॅटर्निटी रूम, तिथे एक लेडीज एक्टर बसवली होती, ती एक बॉल बाहेर फेकणार होती जन्म झाल्या झाल्या। तर त्यांनी ज्या क्षणी बॉल फेकला तर त्यावेळेस दोन्ही ज्योतिषांनी तिथे घटिका पळ नावाचं एक मशीन लावलेलं होतं की त्याच्यावरून त्या वेळेत वेळ घ्यायचे, सेकंद घ्यायचे, सेकंदाचे हजारो भाग पण ते मोजायचे। तर त्यानुसार दोघांनी कुंडली बनवली आणि एकाने सांगितलं की हा चक्रवर्ती सम्राट होईल, चीन जपान पर्यंत याचं राज्य असेल। दुसऱ्या भविष्यकर्त्याने दुसरं भविष्य सांगितलं अत्यंत बरबाद होईल, सगळं राज्य दान करून टाकेल, बायको मुलांना गमावेल, स्मशाना बसून मध्ये मुर्दे जाळेल तो आणि त्याच्यातून भेटणारे 2 पैशावर त्याचं पोट भरेल, त्याचं आयुष्य तो त्याच्या हाताने खराब करून घेईल। तर एवढं दोघांचं भविष्य झाल्यावर नारद मुनी मध्ये पडले आणि राजाला पण राग आला आणि राजाने विचारलं की असं कशामुळे घडलं, तुम्ही एक्सपर्ट ज्योतिषी दोघं पण। तर त्यावेळेस एकाने सांगितलं की सर आमची काही चूक नाही, मी जो टाइम घेतला त्याच्यावर लिहिलेलं आहे। तर मग राजाने, नारद मुनींनी त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम झाला, तर त्यांनी सांगितलं की सर बॉल जेव्हा त्या लेडीजने फेकला तेव्हा तिचा हात जसं पडद्याच्या जवळ आला तेव्हाच मी टाइम घेतलं होतं। दुसरा म्हणलं की हा बॉल ज्या क्षणी माझ्या गुडघ्याला लागला मी त्या क्षणी कुंडली बनवली। तर त्यामुळं हा गैरसमज निर्माण झाला आणि ह्याच्यातून खूप मोठं संकट त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये राजा हरिश्चंद्राच्या तयार व्हायची शक्यता होती। म्हणून आपण पण वेळ घेताना एकदम ॲक्युरेट वेळ जर असेल तरच कोणाच्या शास्त्रात हे शिकवायला हळूहळू सुरुवात केली। तर रोज काही भाग ते तिला ते शिकवायचे। त्यावेळेस समुद्र देवता किंवा समुद्र ऋषी हे गपचूपपणे ऐकायचे आणि त्या काळामध्ये कागद वगैरे नसल्यामुळं माणसांच्या कातडीवर सोन्याच्या शाईने काही ग्रंथ त्यांनी लिहिले किंवा नोट्स लिहिल्या आणि काही काळाने जेव्हा परत माणसं जन्माला आली, त्यातले काही ऋषीमुनी बनलीत, त्यावेळेस हे कागद किंवा ते जे भोजपत्र किंवा माणसाच्या कातडीवरचे जे आहे लिहिलेले लेख ते त्यांनी त्याला सुपूर्द केले आणि त्याच्यातून सामुद्रिक शास्त्र तयार झालं, म्हणून ह्याला सामुद्रिक शास्त्र असं म्हणतात।
अगदीच. सर, पौराणिक शास्त्रामध्ये हस्तरेषांबाबत काय आहे, काय माहिती आहे हे तुम्ही सांगितलेलं आहे. पण आत्ताच्या जगात हस्तरेषांमधून खरंच भविष्य समजू शकतो का, हा प्रश्न उद्भवतो, की बरेच जण असंही म्हणतात की आपल्या हातावरच्या रेषा ह्या बदलत असतात. तर हे कितपत खरं आहे? बरोबर. तर हातावरच्या रेषा कधी बदलत नाहीत. माणसाला असं वाटतं की बदलल्या, नष्ट झाल्या. लोक मला रोज सांगतात ही नव्हती, ती आली, ती गेली. तर हे कशामुळे होतं? तर जेव्हा आपण आजारी असतो, आपल्या शरीरात रक्तप्रवाह कमी असतो, त्यावेळेस या रेषा थोड्या निष्प्रभ होतात, थोड्या काही काळ दिसेनाशे होतात. पण ज्या क्षणी तुमचं भाग्य परत चांगलं प्रकट होतं, त्यावेळेस त्या गुलाबी रंगाच्या तलवारीने कापून काढल्यासारख्या किंवा तेल लावल्यासारख्या लखलख चमकायला लागतात. तर त्याच्यामुळे माणसाला असं भास होतो की आता ही आली, ती गेली. पण त्या जन्मापासूनच तुमच्या हातावर असतात. 12 आठवड्याचं तुम्ही झाल्यानंतर ते हातावर उठतात आणि जेव्हा आपलं साधारणतः आपल्या शेवटपर्यंत या रेषा तुमच्यावर असतात. फक्त ज्यावेळेस तुम्हाला पॅरालिसिस होतो, एखादी हाताला बंदुकीची गोळी लागते, पक्षाघात होतो, तुम्हाला साधारणतः पार्किन्सन्स नावाचा आजार होतो, त्यावेळेस मेंदूशी हाताचा संबंध तुटल्यामुळं या काही काळ अस्पष्ट होऊन त्यावेळेस मात्र ते नष्ट होतात. पण आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून हस्तरेषांबद्दल खूप माहिती मिळते. मग आपला हात जेव्हा आपण बघतो तेव्हा कोणत्या चुका टाळल्या गेल्या पाहिजेत? आपला हात बघताना लोक काय करतात की गैरसमज करतात की त्यांना जीवनरेषा अर्धी दिसते किंवा ते कुठेतरी अभ्यास करून असं वाचतात की इथे 2 रेषा असल्यावर पतीचे 2 लग्न होतील. तर असे माझे काही बघण्यात काही क्लायंट आलेत की त्या डिप्रेशनमध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचं आयुष्य सुद्धा संपवायचा प्रयत्न केला. तर त्याच्यामुळे लोकांनी आधी पूर्ण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मग ह्या रेषांबद्दल आपलं मत बनवलं पाहिजे. कारण ही एक रेष नसते, अशा हजारो रेषा असतात आणि एकमेकीला ते पूरक असतात. जरी तुमची आयुष्य रेषा तुटली असेल तरी हातात पद्म, गदा, चक्र, पद्म, कमळ असे काही चिन्ह असतात की जे तुमचं आयुष्य वाचू शकतात आणि तुम्हाला दीर्घकाळ जिवंत पण ठेवू शकतात. म्हणून नुसतं अर्धवट माहितीच्या आधारे अंधश्रद्धा पसरून, पूर्वग्रह करून लोकांनी काही गैरसमज करून स्वतःचं जीवन खराब करून घेऊ नये. तर मंडळी, तुम्हालाही तुमच्या जीवनाविषयी हस्तरेषांच्या माध्यमातून जाणून घ्यायचं असेल तर अनंत विखणकर यांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. तुम्ही मगाशी सुरुवातीला उगम कुठून झाला या हस्तरेषा बरं. शास्त्राचा याविषयी सांगितलं, तर त्याविषयी अजून काय माहिती आहे? हा, तर ही शास्त्र अत्यंत प्राचीन आहे. हे भारतामधून निघालं आणि चीन, जपान, साधारणतः रशिया, साधारण ऑस्ट्रेलिया असं लांब 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 पसरत पसरत ते गेलं. तर डॉक्टर विलियम जॉन कॉर्नर हे साधारणतः परदेशातून भारतात आले आणि काही वर्ष भारतात राहिले. आपलं चित्पावन जे ब्राह्मण आहे कोकणातले जोशीजी, तर त्यांनी मुंबईमध्ये त्यांना बरंच मार्गदर्शन केलं. त्याच्यावरून त्यांनी बरेच काही ग्रंथ तयार केले किंवा काही नोट्स घेऊन ते परदेशात गेले. तिकडे जाऊन हजारो लोकांवर त्यांनी रिसर्च केलं आणि ह्या रेषा खरंच असं घडवतात का ह्याच्याबद्दल ठाम काही भूमिका मांडली. 2004ला सुप्रीम कोर्टाने ह्या विद्येला शास्त्रोक्त विद्या असं घोषित केलंय. काही साधारण युनिव्हर्सिटीमध्ये असं चाललं होतं की ह्या विद्या अभ्यासक्रमात ठेवा, म्हणून काही याचिका दाखल झाल्या की ह्या तुम्ही करू नका. तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 4000 वर्ष जुनी प्राचीन विद्या आहे, त्याच्यामुळे हिचं आपण शिक्षण थांबवू शकत नाही, ही एक सायंटिफिक विद्या आहे असं. तर डॉक्टर किरोंनी वाराणसीमध्ये जाऊन पण समुद्रदेवांनी माणसांच्या कातडीवर सोन्याच्या शाईने लिहिलेले जे ग्रंथ आहे ते त्यांनी पाहिले आणि त्याच्यावरून पण त्यांनी बरंच रिसर्च केलं आणि त्याच्यापासून लँग्वेज ऑफ हँड्स, लॉज ऑफ हँड्स असे अनेक ग्रंथ निर्माण झाले. त्या रिसर्च पासून आम्ही स्वतः शिकलेलो आहोत. आम्ही स्वतः पण 68 साधारणतः हजार चिन्ह मी स्वतः शोधून काढलेले आहेत. 22,000 लोकांचे मी शिक्के स्वतः गावोगाव जाऊन फिरून गोळा केलेत आणि त्याच्यावर 7, 8, 10, 20 वर्ष, 22 वर्ष रिसर्च करून मी आतापर्यंत ते ज्ञान घेत आहे. मी अजून पण ते शिकतच आहे. मी साधारणतः किती पण आपण शिकलं तर हे अथांग महासागर ज्ञान आहे. पण हातांच्या रेषामधून आपलं करिअर किंवा आपला विवाह, आर्थिक स्थिती, आपलं आरोग्य याबद्दल कितपत माहिती मिळू शकते? प्राचीन ग्रंथांमध्ये पण असे काही उदाहरणं आहेत की हातावरून उपयोग करून त्या काळात DNA टेस्ट नव्हते. जेव्हा दुष्यंत राजा शकुंतलेला भेटला, त्यांनी गंधर्व विवाह केला आणि त्यातून ती गर्भवती राहिली. तर त्यानंतर ती कण्व नावाच्या ऋषींच्या आश्रमात काही काळ राहिली. तिथे दुर्वास ऋषी आले होते काही कामासाठी. तर शकुंतला राजा दुष्यंतच्या प्रेमामध्ये व्यथित झालेली किंवा ती पूर्ण मग्न झालेली असल्यामुळे तिचं लक्ष गेलं नाही आणि दुर्वासांचं ते अत्यंत कोपिष्ट, रागिष्ट आणि तडको ऋषीमुनी होते. तर त्यांनी तिला शाप दिला की तू ज्याच्यावर प्रेम करते आणि ज्याच्यामुळे तू माझा अनादर केलात त्याला तू कायमचं विसरशील, तो तुला कायमचं विसरेल. तर त्यानंतर तिने प्रयत्न केला की दुष्यंतशी परत कॉन्टॅक्ट करू आणि ती त्याला भेटायला गेली, पण त्याने तिला झिडकारून लावलं आणि परत पाठवलं. तर त्यावेळेस दुर्वासांनी सांगितलं होतं की तुला मी एक अंगठी देईल, ती जर त्याला दाखवली तर त्या शापातून तुझी मुक्तता होऊ शकते.
पण कोणीही विश्वास ठेवला नाही. तिला अत्यंत अपमानित करून परत पाठवण्यात आलं. कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये ती जेव्हा राहिली आणि काही काळाने जेव्हा राजा भरतचा जन्म झाला तर त्यावेळेस मात्र परत पंतप्रधान आले त्यांचे दुष्यंतचे आणि त्यांनी त्या भरतच्या हातावरचे चिन्ह पाहिले की हा चक्रवर्ती सम्राटाचे चिन्ह या मुलाच्या हातावर आहेत. शंख, गदा, पद्म, वज्र, कमळ, इंद्रधनुष्य असे अनेक चिन्ह त्यांनी पाहिल्यामुळं त्यांच्या ध्यानात आलं की हा दुष्यंतचाच मुलगा आहे आणि त्यांनी त्या काळात त्याला स्वीकारलं आणि शकुंतलेला पण परत सन्मानाने परत घेऊन गेले. तर ही पुराण इतिहासामधली हस्तरेष शास्त्राचा हा पहिला उपयोग झालेली घटना आहे. तर मंडळी, तुम्हालाही जर अनंत विखणकर यांचा सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. नशीब आधीच ठरलेलं असतं का, की आपल्या कर्मामुळे ते बदलू शकतं? काय सांगा? नशीब जसं आपण जन्मायच्या आधी जसं असतं ना, तर आपण आई वडील पण प्रार्थना करत असतात. आपण घर बांधायच्या आधी आर्किटेक्टला बोलवतो आणि तो फायनल करतो की ही रूम या मुलांची, हे इथे पॅसेज राहील, इथे लॉबी राहील, इथे जिना राहील, हे घराचा आकार असा असेल. तसंच माणसातलं घडवण्याच्या आधी ईश्वर किंवा जी कोणती शक्ती असेल तर ती त्याच्या हातावर आधीच रिमार्क करते की हा कर्नल बनेल, ब्रिगेडियर बनेल, शास्त्रज्ञ बनेल, हा व्यापारी बनेल की कोण बनेल. तर त्यानुसार ती डेस्टिनी त्याला घेऊन जात असते. पण माणसाला असं वाटतं की तो त्याच्या कर्माने त्याला बदलेल, पण हे अटळ असतं आणि हे ब्रह्मवाक्य असतं. लक्ष्मणाने जशी लक्ष्मण रेषा आखली तसं तुमच्या हातावरच्या ह्या ज्या मुख्य 7 रेषा आहेत त्या कधी बदलत नाही. त्यानुसार तुमची डेस्टिनी तुम्हाला बरोबर तिकडे घेऊन जाते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की नशीब आधीच ठरलेलं असतं, त्यात आधी बदल होत फायनल नाही. झालेलं असतं नशीब. पण मग आता आपल्या नशिबात काय आहे हे जेव्हा हस्तरेषांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला कळतं, त्यानंतर जर काही अघटित घडणारं असेल तर ते बदलू शकतात का? ते 100% बदलता येतं. म्हणजे 100% नाही. मी तुम्हाला, तुम्ही आता पावसात चालले, मुंबईत अत्यंत पाऊस असतो, रोड पॅक असतात. मी जर म्हणलं ताई तुम्ही आज जाऊ नका, प्रचंड पाऊस आहे ना, तुम्ही कमीत कमी छत्री घेऊन जाल तर त्यावेळेस तुम्ही नक्की भिजणार, फक्त गुडघ्यापर्यंत. म्हणजे तुम्ही 70% वाचू शकता, 40%, 30% पाय तुमचे ओले होतील. त्याचप्रमाणे एखादी अघटित घटना घडणार असेल आणि जर हस्तरेषा तज्ञाने त्याच्याकडे इशारा केला तर तुम्ही स्वतःला एक 40-30% पर्यंत पण एखाद्या वेळेस वाचू शकता. किंवा पूर्ण पण तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग असल्यामुळं आणि त्या गोष्टीपासून दूर राहिल्यामुळे 100% वाचू शकता. असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतो का, जिथे तुम्ही हस्तरेषांच्या माध्यमातून एखादी गोष्ट बघितली आणि तो प्रसंग खरा ठरला? साधारणतः अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की माझी क्लायंट आहे पुण्यामध्ये, तिला एक 30-40-20 हजारच पगार होता आणि ती IT इंजिनियर होती. तर मी तिला सांगितलं की दीदी, तू 1000 लोकांचं तरी नेतृत्व करशील, एक दिवस तू कंपनीचे CEO बनशील, पण तुझ्यामधले गट्स तू डेव्हलप कर. पर्सनल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये जा, तू अनेक अभ्यास कर, अनेक वेगवेगळे कोर्स तू कर बेटा, आणि त्यानुसार तू हळूहळू फार पुढे जाशील. ते आज BMW गाडीमध्ये फिरते आणि एक 800 लोक तिच्या हाताखाली आहेत. ते एका कंपनीचे CEO झालेले आहे आणि तिने हे यश हस्तरेषेच्या मार्गदर्शनामुळे किंवा गाईडलाईन्समुळे मिळवलेलं आहे. तर मंडळी, तुम्हालाही तुमच्या जीवनाविषयी हस्तरेषांच्या माध्यमातून जाणून घ्यायचं असेल तर अनंत विखणकर यांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरु किल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण हस्तरेषा शास्त्राविषयी जाणून घेतोत आणि आपल्याला मार्गदर्शन करताय श्री अनंत विखणकर. सर, AI द्वारे बरेच लोक भविष्य पाहतात आपलं, तर ते योग्य आहे का? आज अनेक AI ॲप मला मित्र घेऊन येतात आणि दाखवतात की सर तुम्ही इतकं 1.5 तास बारीक बारीक बघता तर AI 2 मिनिटात मला सांगतं. तर AI कसं आहे, ते अजून इतकं प्रगत झालेलं नाही. AI जे आहे ना, तर ते आपल्याकडून सध्या शिकतंय. पुढचे 5-10 वर्ष AI आपल्याकडून शिकेल. नंतर GAI नावाचं AI येईल आणि त्यावेळेस ते मात्र आपल्याला कळेच भारी पडू शकतं. पण AI ला इंट्युशन नाही असेल. कारण हस्तरेषा बघताना जर AI ने फक्त एकच रेष पाहिली आणि ते जर अप्रिय असेल, तुम्हाला सांगितलं तुमचा मृत्यू होईल, तर तुम्ही घाबरून जीवन संपू शकता. पण त्याच्याबरोबर पद्म असे काही चिन्ह असतात आणि तुम्हाला गोत्ररेषा नावाची एक रेषा हातावर असते, ती तुमचा जीव वाचवत असते. तर हे AI ला माहिती असेल का नाही ते सांगता येत नाही. पण AI ला हाताला टच करून बघता येत नाही की बाबा हा नरम आहे की कसा आहे, याचा स्पर्श साधारण मऊ आहे की गरम आहे की उष्ण आहे, की हा ओलसर हात आहे का. ह्या हातामध्ये साधारणतः हाताचे कलर असतात अनेक. साधारणतः जांभळा कलर असेल तर तो थंड रक्ताचा, शांत मनाचा, आतल्या गाठीचा माणूस असतो. गुलाबी हात असेल तर रोमॅन्टिक, हिरो हिरोईन, मॉडेल्स, लोक, अँकर, मॉडेल्स यांचे हात गुलाबी असतात. केसरी हात असेल तर तो साधारणतः रेसिपीमध्ये काही करू शकतो, उत्साही असतो, अनेक मित्र तो जमवतो. साधारणतः चॉकलेटी हात असेल तर 2 नंबर व्यवसाय किंवा स्मगलिंग किंवा ज्याला आपण म्हणू की डीप आतमधले काळे व्यवसाय किंवा रात्री सुरू होणारे व्यवसाय तो सुरू करू शकतो. एखाद्याचा येलो हात असेल तो नेहमी आजारी असतो. जर व्हाईट हात असेल तर तो माणूस थोडासा स्वार्थी असू शकतो.
शकतो. जर तो हात साधारणतः मिक्स कलरचा असेल तर तो CID सारखं, CBI सारखं, रॉ सारखं किंवा गुप्तहेराचं काम तो करत असणार असू शकतो, त्यावेळेस तुम्ही फसू शकता. तर यायला हे कलर कळत नाही, कारण अजून कॅमेरे असे आले नाही की हाताचे साधारणतः 39 रंग असतात ते त्यांना कळत नाही. म्हणून हाताचे काही आकार पण आहे. जसं स्क्वेअर हात असेल तर त्या रेषेचा अर्थ बदलेल, जर लांबट हात असेल तर तेच रेषा वेगळा अर्थ दाखवेल. स्क्वेअर हातावर जर 1 सेंटीमीटरची रेषा असेल तुम्हाला गाडी कार बंगला सगळं देऊ शकते. जर लांबट हात असेल आणि 9 इंचाची जर रेषा असेल तरी त्याच्या हातात तुम्हाला 10 रुपये पण सापडणार नाही. तर साधारणतः AI ला ह्या गोष्टी कळत नाही, म्हणून हे हात बघताना नुसतं रेषाकडे बघून नाही सांगतात. हाताचे अनेक आकार आहेत, त्याचे अनेक रंग आहेत, त्याचे स्पर्श आहेत, साधारणतः रेषांची खोली आहे, रेषांचे तेज आहे, रेषांची तेजस्विता आहे. आणि साधारणतः ह्या गोष्टींमुळे हे AI ला कळत नाही. तर ही हात बघताना एकाच वेळेस 7 ते 8 रेषांचा सर्वांगीण विचार करून निष्कर्ष काढावा लागतो. तर हा निष्कर्ष AI काढू शकत नाही. तो एखाद्या रेषेवरून तुम्हाला काही सांगेल आणि तुमचा गैरसमज झाल्यामुळे तुम्ही तुमचं चांगलं चाललेलं करिअर डिस्टर्ब करू शकता, चांगलं चाललेलं वैवाहिक जीवन डिस्टर्ब करू शकता. म्हणून हे अत्यंत चर्मवेष्टित हाताचं भविष्य सांगणं किंवा त्याच्यावरून काही भाषित करणं अत्यंत अवघड आहे. याला आता मला 35 वर्ष झाले, मी पण अजून शिकतोय. तर AI तर आता जस्ट सध्याची नवीन गोष्ट चालू आहे असं. अगदीच. पण हस्तरेषा आणि आणखी एक आपण आपल्या जीवनाविषयी जाणून घेतो ते म्हणजे कुंडलीच्या माध्यमातून. Yes. तर या दोन्हीमध्ये काय फरक आहे? हा, तर कुंडली आणि हस्तरेषा जे आहेत ना, तर कुंडलीला टायमिंग लागतं व्यवस्थित. जर टायमिंग मध्ये काही फॉल्ट असेल तर प्रॉब्लेम येतो. तुम्ही राजा हरिश्चंद्राचं उदाहरण घेऊ शकता. राजा हरिश्चंद्राच्या जन्माच्या वेळेस साऊथ इंडियावरून कोणी एक ब्राह्मण तिथे आले होते. त्याच्या वडिलांनी त्यांना बोलवलं होतं. वाराणसीचे एक ब्राह्मण होते. दोन्ही ब्राह्मण समोरासमोर बसले. जी डिलिव्हरी रूम होती, साधारण मॅटर्निटी रूम, तिथे एक लेडीज एक्टर बसवली होती. ती एक बॉल बाहेर फेकणार होती जन्म झाल्या झाल्या. तर त्यांनी ज्या क्षणी बॉल फेकला तर त्यावेळेस दोन्ही ज्योतिषांनी तिथे घटिका पळ नावाचं एक मशीन लावलेलं होतं की त्याच्यावरून त्या वेळेत वेळ घ्यायचे, सेकंद घ्यायचे, सेकंदाचे हजारो भाग पण ते मोजायचे. तर त्यानुसार दोघांनी कुंडली बनवली आणि एकाने सांगितलं की हा चक्रवर्ती सम्राट होईल, चीन जपान पर्यंत याचं राज्य असेल. दुसऱ्या भविष्यकर्त्याने दुसरं भविष्य सांगितलं अत्यंत बरबाद होईल, सगळं राज्य दान करून टाकेल, बायको मुलांना गमावेल, स्मशाना बसून मध्ये मुर्दे जाळेल तो आणि त्याच्यातून भेटणारे 2 पैशावर त्याचं पोट भरेल, त्याचं आयुष्य तो त्याच्या हाताने खराब करून घेईल. तर एवढं दोघांचं भविष्य झाल्यावर नारद मुनी मध्ये पडले आणि राजाला पण राग आला आणि राजाने विचारलं की असं कशामुळे घडलं, तुम्ही एक्सपर्ट ज्योतिषी दोघं पण. तर त्यावेळेस एकाने सांगितलं की सर आमची काही चूक नाही, मी जो टाइम घेतला त्याच्यावर हे लिहिलेलं आहे. तर मग राजांनी नारद मुनींनी त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम झाला. तर त्यांनी सांगितलं की सर बॉल जेव्हा त्या लेडीजने फेकला तेव्हा तिचा हात जसं पडद्याच्या जवळ आला तेव्हाच मी टाइम घेतलं होतं. दुसरा म्हणलं की हा बॉल ज्या क्षणी माझ्या गुडघ्याला लागला मी त्या क्षणी कुंडली बनवली. तर त्यामुळं हा गैरसमज निर्माण झाला आणि ह्याच्यातून खूप मोठं संकट त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये राजा हरिश्चंद्राच्या तयार व्हायची शक्यता होती. म्हणून आपण पण वेळ घेताना एकदम ॲक्युरेट वेळ जर असेल तरच कुंडली तुम्हाला व्यवस्थित सांगू शकते असं माझं म्हणणं आहे. निश्चितच. तर मंडळी, तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर अनंत विखणकर यांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. सर, मगाशी तुम्ही म्हणालात की 12 आठवडे झाल्यानंतर म्हणजे 12 आठवड्यांपासून या हस्तरेषा बनायला, क्रिएट व्हायला सुरुवात होतात. राईट. तर मग कोणत्या वयात आपण आपला हात दाखवावा? आपलं वय 12 वर्ष ना, एक तप म्हणजे 12 वर्ष असतं. तर 12 वर्ष वय झाल्यानंतर रेषा थोडे मॅच्युअर्ड होतात. एकदम छोटा जो मुलगा असतो त्याचा 1.5 इंचाचा 1 इंचाचा हात असतो. तर त्याच्यामध्ये समजा मी एक पेनचा डॉट मारला ना, त्याच्यामध्ये एका डॉटमध्ये 9 महिन्याचं भविष्य देवाण लिहिलेलं असतं. जेव्हा आपलं वय 15-14 होतं तेव्हा आपला हात होतो 9 ते 10 सेंटीमीटरचा. त्यावेळेस एका डॉटमध्ये 3 महिन्याचं भविष्य लिहिलेलं असतं. त्याच्यामुळं आपल्याला घारीची किंवा असं काही बाज, साधारणतः आपण ससाण्याची नजर नसल्यामुळं मानवाची नजर इतक्या बारीक जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला 13-14 वयापर्यंत त्याची वाट बघावी लागते आणि रेषा मॅच्युअर्ड झाल्यावर मग आपण त्याचं विश्लेषण करून 1-1.5 तास देऊन बारीक पॉईंट करून एका हाताचे 100 भाग करून त्याचं बारीक प्रत्येक वर्षाचं सांगू शकतो की ह्या वर्षी ऍक्सिडेंट होईल, ह्या वर्षी इन्कम टॅक्सची रेड येईल, ह्या वर्षी हा प्रमोशन घेईल, ह्या वर्षी फॅक्टरी टाकेल, ह्या वर्षी याला बायको मिळेल, असं ते घडतं. तर आपलं जे भविष्य आहे तर हे काय की हे काय असं मिरेकल शास्त्र नाही, ही फक्त एक डेस्टिनी आहे. जसं आपला जन्म ज्या तारखेला होतं त्या दिवशी मरण्याची पण एक तारीख फिक्स झालेली असते. तर समजा मी पुण्यावरून जम्मू तावीच एक तिकीट काढलं वैष्णोदेवीला जाण्यासाठी, तर मी ज्या क्षणी तिकीट काढलं त्या क्षणी मी जेव्हा गाडीत बसतो तेव्हा पुढचे स्टेशन फिक्स झाले असतं. मनमाड येतं, झाशी येते, इटर्सी येते, आग्रा येतं, मथुरा येतं, दिल्ली येतं. त्याचप्रमाणे आपलं जीवन ज्या तारखेला सुरू झालं तिथून पुढची जी डेस्टिनी म्हणजे या तारखेला आपण ऍडमिशन घेऊ, या तारखेला प्रमोशन होईल, या तारखेला लग्न होईल, या तारखेला गाडी होईल, या तारखेला बायको भेटेल, या तारखेला आपण आजारी असो, ह्या गोष्टी म्हणजेच भविष्य. त्याच्यामुळे त्याला असं विशेष नाही वाटून घ्यायचं. फक्त हातावरून आपण ते सांगू शकतो की ह्या वर्षी घर होईल, या वर्षी पाय
पाय मोडेल, ह्या वर्षी बायको सोडून जाऊ शकते तर आपण भांडलं नाही पाहिजे, किंवा प्रमोशनसाठी आपण इथे एखादी परीक्षा दिली तर आपण पीएचडी होऊ शकतो. तर मी अनेक पीएचडी लोकांचे हात पाहिले की साधारणतः त्यांनी असं काहीतरी मार्गदर्शन घेऊन ते पीएचडी झाले. पण अनेक असे पण हात पाहिले की जे 5 वेळा पीएचडी होऊ शकत होते पण ते आता अंगणवाडी सेविका असं एकदम छोटे छोटे काम करताना ते लोक दिसतात. म्हणून जर हस्तरेषेची तुम्ही जर मदत घेतली तर तुमच्या करिअरमध्ये तुम्ही 4 चांद लावू शकता, हे नक्की आहे. अगदीच. म्हणजे जे वरवर हात आपला नुसता बघून जे सांगतात हा. ते योग्य नाहीये, डिटेलिंग सुद्धा तितकंच Deep मध्ये जायला महत्वाचं पाहिजे. आहे. हो, हो. मग आता पुरुषांचा आणि स्त्रियांचा हात तर वेगवेगळे असेल, प्रत्येक माणसाच्या हातावरच्या रेषा बरोबर. वेगळ्या असेल, हा. पण बेसिकली पुरुष आणि स्त्रियांच्या, तर पुरुषांचा कोणता हात बघायला हवा, स्त्रियांचा कोणता कोणी हात पण बघायला हात बघताना ना तसं आम्ही दोन्ही पण हात बघू शकतो. पण पुरुष जो असतो ना त्याचं लक्ष करिअरकडे असतं आणि स्त्रियांचं लक्ष घराकडे असतं. जरी प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या तरी संध्याकाळी 4ला घरी फोन करत असेल की मुलं आले का, आज काय भाजी करणार, तसं पुरुषांना रात्री 8 वाजता बायकोचा चिडलेला चेहरा आठवतो आणि तो घराकडे पळ सोडतो. म्हणून पुरुषांचा कर्माचा हात बघतात आणि स्त्रियांचा होम म्हणजे आपल्या घरातला असलेला जो डावा हात आहे तो बघितला जातो. पण जर काही स्त्रिया सीईओ असेल, पंतप्रधान असतील तर त्यांचा मात्र उजवा हात आम्ही बघू शकतो. अगदीच, निश्चितच. पण कोणती रेषा आपल्या हातावरची जी असते ती काय दर्शवते? आपल्या हातामध्ये सगळ्यात इथे जे असते ना ह्याला म्हणतात लाईफ लाईन. तर ती आपल्याला टेंटेटिव्हली एक आयुष्य दाखवते की आपण आजारी राहू का. त्याच्यामध्ये जर काही असं बेट आलं तर काही काळ आपण आजारी असतो. जर बेटाची रेष सरळ झाली तर आपण त्यावेळेस आपली तब्येत नीट होते. त्याच्यावर एखादा ब्लॅक डॉट आला असेल तिथं आपण गंभीर आजार आपल्याला होतो. आता माझ्याकडे क्लायंट आता अमरावतीने आले होते. मी त्यांना सांगितलं की डेंजर झोन मध्ये तुम्ही अत्यंत. तर ते चिडले, ते म्हणे मला नखात सुद्धा दुखत नाही, मला बीपी नाही, काहीच आजार नाही, तुम्ही डेंजर झोन कसं केलेलं ह्याच वर्षी. तर मी म्हणलो तुम्ही तुमचं काहीतरी करा. तर त्यांच्या पत्नीने त्यांना मागं लागून मोठी चेकिंग करून घेतली पूर्ण बॉडी आणि त्यांच्या असं ध्यानात आलं की त्यांच्या छातीमध्ये 11 ते 10 ब्लॉकेज आहेत आणि ते कोणत्याही क्षणी डिस्टर्ब होऊ शकतं. तर डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केलं की सगळ्यात नसा क्लोज असताना तुम्ही जिवंत कसे, तुम्ही काही देवाची शक्ती घेऊन आलेला आहे का. त्याच्यानंतर पुण्यातल्या लोकांनी पण त्यांना हात लावायला नकार दिला डॉक्टरांनी आणि त्यांनी मुंबईमध्ये सगळ्यात जे मोठे डॉक्टर असतील त्यांच्याकडे जाऊन आणि ते ऑपरेशन करून घेतलं. ते आज सक्सेस आहे आणि आज ते जिवंत आहेत हस्तरेषा शास्त्रामुळे. मंडळी, अनंत विखणकर हे डिटेलमध्ये हस्तरेषांचा अभ्यास करतात, त्यामुळे तुम्हालाही जर त्यांचा सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. सर, असंही म्हणतात की नसीब उनका भी होता है जिनके हात नहीं होते, तर याविषयी काय सांगाल? बरोबर आहे. ज्यांना हात नसतात त्यांचं पण नशीब असतं. हस्तरेषा ही काय फक्त एक पुस्तक आहे, तिथे तुमची डेस्टिनी लिहिली. पण जर तुम्हाला हात नसतील तर तुम्ही कपाळावरून पण तुमचं भविष्य सांगता येतं, हाताच्या अंगठ्यावरून पण भविष्य सांगता येतं. हिमालयवासी एक साधू मला भेटले, त्यांनी पायाच्या अंगठ्यावरून माझं भविष्य सांगितलं होतं. साधारणतः तुमच्याकडे काहीच नसेल, जन्मवेळेत जन्मतारीख असेल त्याच्यावरून पूर्ण भविष्य सांगता येईल आपल्याला. आणि जर तुमची सही जरी असेल तर सहीवरून पण तुमचं भविष्य आपल्याला सांगता येतं. आता काही तरुण मुली पळून जातात चुकीच्या माणसावर, तर त्यावेळेस ते लोक माझ्याकडे लाल पेनची एक सही घेऊन येतात आणि त्याच्यावरून मग मी त्यांना सांगतो की अमुक अमुक तारखेला येईल किंवा ही कुठे असेल अंदाजे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. तर असं भविष्य बघायच्या अनेक पद्धती आहे. तर जसं आपण बस स्टँडवर रिक्षाने, टांग्याने, बसनी, साधारण आपल्या कारनी, ट्रेननी, रेल्वेनी, साधारणतः मेट्रोने जातो, तसं भविष्य एकच असतं. त्याच्याकडे जायच्या पद्धती फक्त वेगवेगळ्या आहेत. कोणी हात बघतं, कोणी कुंडली बघतं, कोणी चेहरा बघतं, कोणी तसं त्या प्रकारे आहेत. अगदीच. पण जाता जाता की आपल्या प्रेक्षकांना आता मनात प्रश्न येत असेल की जर आम्हाला स्वतःला पाहायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या हातामध्ये काय पाहायला हवं आणि अनुभवी तज्ञांचा सल्ला कधी घ्यायला हवा? सगळ्यात आधी आधी आपल्या हातामध्ये आपले आयुष्य रेषा पाहिले पाहिजे. जर आयुष्य असेल तर आपण असो असेल. पण म्हणून मी मगच म्हटलं की गैरसमज नाही करायचे. आयुष्य रेषा पण 16 प्रकारचे असतात. तर कोणाची शॉर्ट असते म्हणून तसं काही त्याला नसतं. त्याच्या मागे सपोर्टिंग करणारे रेषा असतात. जसं रायगड किल्ल्याला एक बालेकिल्ला असतो, बाहेर काही किल्ले असतात, तसं बाहेरची भिंत पडली म्हणून आतल्या राजाच्या जीवाला धोका होत नाही, कारण आतमध्ये एक बालेकिल्ला पण असतो. तसं आपल्या हातामध्ये पण काही गार्डियन लाईन्स असतात. जसं सॉफ्टवेअर मध्ये काही करप्ट होऊ नये, काही त्याच्यामध्ये व्हायरस जाऊ नये म्हणून जसं गार्डियन सॉफ्टवेअर असतात, तसं आपल्या हातामध्ये पण देवाण टाकलेले आहेत. तर त्याची माहिती घेण्यासाठी मात्र तज्ञांना भेटलं पाहिजे. तज्ञच याबाबत तुम्हाला सांगू शकतात की ह्या रेषेचं नेमकं काय अर्थ आहे असं. निश्चितच. तर मंडळी, तुम्हालाही तुमच्या जीवनाविषयी हस्तरेषांच्या माध्यमातून जाणून घ्यायचं असेल तर अनंत विखणकर यांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.